आली होतीस? आजी चिडल्या आई, मी खरं सांगते, मला ना काही कळत नाहीये तू काय बोलतेस, पण तू 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 टेन्शन नको घेऊस. मी करते सगळं सॉर्ट. आज सगळं छान होणार आहे. आणि हवं तर सगळं झालं ना की मी येऊन तुला भेटेन, मग आपण परस्पर बोलू, चालेल? आता मी जरा गडबडीत आहे, मी ठेवते फोन. हो हो वैदू, अगं पण असं काय आहे या पेन ड्राईव्ह मध्ये? आणि केवढी पण कधी कधी भारी प्लॅनिंग करतात. बर्थडे माझं स्पेशल जाणार आहे. काय आता जे घडून गेले त्यावर काय करू शकतोय आम्ही? काही नाही. अब्रू दोघांची गेलीये, नुकसान पण दोघांचंच होणार. नक्की काय म्हणायचं तुम्हाला? डायरेक्ट अक्षता टाकायचे तर आम्हाला. तुमच्या त्या गुंड मवाली मुलाशी मला लग्न करायला सांगताय? तुमच्या त्या तेज प्रतापशी मी लग्न करायचं तर या कराराच्या कागदांवर सह्या कर. तुझ्या लग्नाचा कालावधी फक्त 1 वर्ष. आमच्या तेज प्रतापांशी कोणत्याही पद्धतीचं भावनिक नातं निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायची. मला कधीच तुमच्या मुलाशी नातं जोडायचं नव्हतं, नाहीये आणि नसेल. वर्ष संपलं की मी तुमच्या मुलाचं तोंड परत कधीच बघणार नाही, आणि हा माझा शब्द आहे. आता इथून पुढे जे काही होईल ते आपण एकत्र फेस करायचंय, कारण मी आहे तुझ्यासाठी, तुझ्या संग. आता कोणी नजर लावायची हिंमत नाही करणार. आज तो शब्द पूर्ण करून तू अशासाठी एवढं सुंदर गिफ्ट आणलंयस. खरंच तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे. हा माझा मित्र 1 नंबरचा येडू आहे, येडू. आणि माझं या येडूवर आज काय तो सोक्ष मोक्ष लावूनच टाकतो. असा कसा? इतका वेळ लागतो का? कॉल नाही, मेसेज नाही, एक अपडेट नाही. मीच कॉल करू का त्याला? 1 मिनिट. त्यांनी जर अजून व्हिडिओ बघितला नसेल तर? नाही, थोडी अजून वाट बघते. हॅलो, हाय ताई. हाय, तुम्ही किती छान दिसताय. थँक्यू. तू एकटीच पिकनिकला आली आहे? पिकनिकला?
एकटी नाही. म्हणजे तू कोणाची तरी वाट बघते. जशी मी माझी स्कूल सुटल्यावर माझ्या आईची वाट